अर्धी भांडी घासायची ठेवलेत, कारण का मला जेवढं जमलं ना तेवढं मी केलं. तुम्हाला दाखवते. हे सगळं मी पुसून काढलंय ना, कारण खूप धुळीने भरलं होतं सगळं. हे बघा, सगळं क्लीन करत दिसत असेल तुम्हाला. आणि सगळं सगळं पुसून काढलंय. जेवढे गरजेचे आहेत ना तेवढे सगळे भांडे घासून घेतले, आणि जेवढे राहिलेत ते राहिलेत बाहेरच. आता ते निवांत घासील. हा, हे बाकीचं काय काय मोठे मोठे राहिलेत घासायचे, ते जसं जसं वेळ मिळेल तसं घासून घेईन. खूपच घर खराब झालं होतं, त्यामुळे सगळं स्वच्छ करून घेतलंय. आज या कुंडीमध्ये ना मनी प्लांट लावणार आहे. किती सुंदर आहे बघा, रितिकाने पेंटिंग केलेलं आहे. हे बघा, तुम्हाला जवळून पण दाखवते मी पाहिजे तर. दिसतं का? हा, दिसतंय. मी स्वतःला बोलते, कारण का मला दिसतं तर तुम्हाला दिसणार आहे, म्हणून मी तसं बोलले. ती कुंडी आहे, ह्याच्यामध्ये मनी प्लांट लावते. आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचे 2 मनी प्लांट आहेत, ते छोटे छोटे तुम्हाला दाखवते. एक वेगळा आहे, हा बघा, हा जरा वेगळा आहे. तो एवढाच वाढला, जास्त वाढलाच नाही. मला असं वाटतं बरेच दिवस झाले, पण त्याला 2च पानं आहे. आणि दुसरा म्हणजे इथलाच लावणार आहे, जे आपले रेग्युलरचे असतात ना ते. त्याचा कलर डार्क हिरवा आहे, आणि ही लाईट ग्रीनवाले मला दाखवते बघा. मी गावाला गेल्यानंतर इथे नवीन नवीन छान छान पानं फुटले, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, मी एकदम जवळून दाखवते तुम्हाला. आता हे बघा, तुम्ही बघू शकता किती नवीन रोपं उगवलीत आत्ता 15 दिवसामध्ये. त्यामुळे मला जास्तच भारी वाटलं. इकडचा तो कोरफडचा जो मी दाखवतो ना, इकडे तो कोरफडचा आहे, तो मनी प्लांट खूप वाढला होता. खाली त्या पत्र्यावर लढत होता, तर मी तोडला. मग फेकून द्यायच्या ऐवजी त्याच्यामध्ये छोटे छोटे अशा जुड्या बांधून मी पाण्यामध्ये ठेवली. बाकीचं तर खराब होता, म्हणजे धूळ खूप बसली होती, ते टाकून दिला. म्हणजे चांगलं होतं ते पानं स्वच्छ धुतली. आणि तुम्ही बघू शकता किती मुळं आलेत बघा. ह्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावायचं आहे, त्यामुळे कुंडी छोटी आहे, त्यामुळे थोडीशीच माती घेतली. आणि त्याच्या खाली नारळाची शेंडी त्या आळूच्या ह्याच्यातल्या मी आणले, त्यामुळे तुम्हाला थोडी मातीने भरलेलं दिसतंय. तर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. असं घालून घ्यायचं आहे, तळाला घालायचं, म्हणजे ना ओलावा राहतो मातीमध्ये. आणि नंतर त्याच्यामध्ये माती घालायची. अर्धी घालायची आणि अर्धी नंतर घालायची वरती. तुम्हाला मी बोलले होते ना, हा एक मनी प्लांट आणि हा एक. हे 2 वेगवेगळे आहेत. हा डार्क ग्रीन आहे आणि थोडा लाईट ग्रीन आहे. दोघांना एकत्र लावायचं. जास्त दाबायचं नाही, अलगद लावून घ्यायचं. लावून झालेलं आहे, थोडंसं पाणी घालायचं. तुम्ही बघू शकता लावून झालाय. खूप छान दिसतंय ना. तुम्हाला हा व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. जेव्हा व्हिडिओ मी शूट करेन ना, त्यासाठी तर खास आणि कुंडी आणते. तरी मनी प्लांटची कुंडी भरून झाले. खूप सुंदर दिसते ना, मस्त वाटतं. अशी नुसती व्हाईट ठेवली तरी खूप छान दिसते. आणि असे कलर आता रितिकाने केला आहे, म्हणून कलर म्हणजे पेंटिंग दिसते तुम्हाला, डिझाईन वगैरे कलर, त्यामध्ये जास्त छान लुक दिसतं. असं व्हाईट कलरची प्लेन ठेवली तरी तर छान दिसते. आतून पण तिने कलर केला आहे म्हणून. आता थोडं पाणी घालते. लहान मुलं जेव्हा काहीतरी करतात ना, असं वेगळं काहीतरी, नक्कीच आपल्यापेक्षा चांगलं काहीतरी करतात. आईने माझी येताना ओटी भरली होती, तर ओटीमध्ये 100 रुपये, पीस, तांदूळ आणि सुपारी दिली होती. दरवेळेला आई ओटी भरत असते माझी, म्हणजे आमच्या दोघी बहिणींची भरत असते जेव्हा आम्ही माहेरी जातो तेव्हा.
मी आता तिसाई मंदिरातनं चालले. ओटी भरायची आहे कारण यात्रा आहे. हनुमान जयंती होती तेव्हापासून यात्रा चालू झाली. आमच्या घराजवळच मंदिर आहे तिसाई मंदिर. तर तिथे ओटी भरायला जायचे कारण ग्रामदैवत आहे कल्याणचं. तर मी आता चालले तिसाई मंदिरात चालले. हनुमान जयंतीपासून ना यात्रा चालू झाली. तर ग्रामदैवत आहे आमच्या गावाचं. तर ओटी भरायला जाते मी आता. तसं तर मी साडी नेसूनच जाणार होती पण काय आता तुम्हाला सांगेन मी. तुम्हाला माहिती आहे बायकांचा काय प्रॉब्लेम असतो. जी साडी आवडते तिचं ब्लाऊजच होत नाही. त्यामुळे मी ड्रेस घालायचं ठरवलंय. तर आता मी ड्रेस घातला. आता मी चालले यात्रेला. माझ्यासोबत बहीण पण आहे माझी. तर तुम्हाला यात्रेतले थोडेफार व्हिडिओ जर घेता आले तर घेईन मी. कारण तिथं खूप गर्दी असते आणि कधी कोण मोबाईल उडवेल ते माहित नाही. त्यामुळे मी थोडी व्हिडिओ घ्यायला घाबरते गर्दीमधून. कारण बरेच लोकांचे मोबाईल वगैरे गेलेले आहेत. तसं तर आम्हाला स्वतःलाच अनुभव आलेला आहे मोबाईल चोरीला गेलेल्याचे. ट्रेनमधनं माझ्या भावाचे 2 वेळा मोबाईल चोरीला गेले होते. त्यामुळे मी गर्दीतनं व्हिडिओ घेण्याचं टाळते जास्त करून. आणि सिंपलच लुक आहे माझा. हे बघा हिरव्या अशा बांगड्या घातलेल्या आहेत सुंदर अशा. चला तर तुम्ही पण माझ्यासोबत तिसाई देवीचं दर्शन घ्या. दिल दीवाना बिन सजना के माने ना ये पगला समझाने से हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. तर आमच्या गावची जत्रा होती. तर तिसाई देवीची यात्रा होती. तर ओटी भरायला गेली होती मी. तर आता तुम्हाला ओटी भरायला आले दिसते. तर श्रद्धा लाईफस्टाईल हा मराठी यूट्यूब चॅनल आहे. तर माझ्या चॅनलवर मी शारदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आलेली आहे मी मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी. तर तिथेच आहे जे ओटीमध्ये जे सामान लागतं ते तिथेच मिळतं आणि जवळच अगदी मंदिराला लागून. आणि मी मंदिरात आले तेव्हा गर्दीच नव्हती अजिबात. आता तर हनुमान जयंती असते ना तेव्हाच यात्रा असते खरं तर. तेव्हाच खूप गर्दी होती. तर मी थोडी माहिती होती त्यामुळे मला थोडं लेट झालं. तरी पण थोडी जत्रा होती शिल्लक पण एवढंच गर्दी जास्त नव्हती. त्यामुळे माझं दर्शन खूप छान झालं. आणि तिसाई मंदिरला लागूनच राम मंदिर पण आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सजलेत ना राम, सीता, लक्ष्मण आणि मारुती आहे. खूपच सुंदर. सगळ्यांचे वेगवेगळे कलर आहेत. तर एकदम भारी वाटते बघायला. असं डोळ्यात सुख साठवून ठेवण्या इतकं छान दिसतात. एवढे सुंदर दिसत आहेत. त्या तर 2 वेण्या मिळाल्या होत्या ना. 2 देवी आहेत म्हणून 2 ओट्या न्यायला लागतात. तर परत आपल्याला देतात ना तेव्हा हे आता नारळ फोडण्यात येतात प्रसाद म्हणून. आणि 2 वेण्या देतात परत. कधी कधी एकच देतात वेणी परत. पण ह्यावेळेला 2 वेण्या परत होते. तर मग मी सीतेला ठेवली आणि घरात आणली आणि घरात देवीला आमच्या घातली. तर दरवेळेला असंच मी करत असते. सीतेला एक ठेवते. जर मला एक मिळाली तर एक सीतेला ठेवते मी. 2 मिळाल्या तर घरातल्या देवीला आणि एक सीतेला. असंच असतं माझं नेहमी. तर तुम्ही बघू शकता माझी बहीण मला कारण ती पण या जत्रेमध्ये येणार होती. तिला खरं मी बोलवलं होतं. तिचं ते आधीच झालं होतं सगळं पाळण्यात वगैरे बसून झालं होतं. तिला खूप आवडतं पण मला सगळ्या गोष्टी वाटते. मला मी सांगू शकत नाही मला दोघींनी कळत नाही एवढे कसे बनवतात आणि ते कसे एवढे राहतात सगळे. म्हणजे जास्त तेल तरंगताना दिसतच नव्हतं मला. आणि एक तुळशी जवळ आणि हा तुळशी जवळ ठेवते. आणि हा 2 वेण्या मिळाल्या. एक मी सीतेला ठेवली तिथं मंदिरात राम मंदिराच्या. एक घरी घेऊन आली. आणि काचेचा बॉक्स आणि प्रसाद आहे तिसाई देवीचा. जे अर्धा नारळ देतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. बाय. टेक केअर. सुखी राहा, आनंदी राहा.